नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. आज आपण मटारचे पकोडे बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे मटार घेतले आहेत. आता हे मटार आपल्याला थोडेसे बॉईल करून घ्यायचे आहेत. इथे मी कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मटार आपले हे बॉईल करायला ठेवायचे आहेत. आता आपले हे मटार चांगले शिजले आहेत. तर आपल्याला थोडे थंड करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला पकोडे बनवायला घ्यायचे आहेत. आता आपले हे मटार थोडे थंड झाले आहेत. त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. फक्त आपल्याला मटार असे घ्यायचे आहेत, पाणी नाही पाहिजे त्याच्यामध्ये. आता हे मटार मी बाउलमध्ये घेणार आहे. आता आपल्याला हे मटार थोडेसे असे बारीक करून घ्यायचे आहेत. जास्त नाही बारीक करायचे, थोडे थोडे असे बारीक करायचे. मटार आता थोडे थोडे असे बारीक करून घेतले आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडासा कांदा घ्यायचा आहे, असा उभा चिरलेला. लाल मसाला घ्यायचा आहे. हळद घेतली आहे. धना पावडर घ्यायची आहे पाव चमचा. बेसन घेतलं आहे 1 वाटी. 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. नुसार मीठ घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. आता आपल्याला हे सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं, नंतर थोडंसं असं पाणी घालायचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे भिजवून घ्यायचं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता आपलं हे पकोड्यासाठी पीठ तयार झालं आहे. आता आपण पकोडे फ्राय करायला घेऊ. आता मी कढईमध्ये तेल घेणार आहे. तेल आपलं गरम झालं की आपण पकोडे फ्राय करायला घेऊ. तेल आता आपलं गरम झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये छोटे छोटे असे पकोडे सोडायचे आहेत तेलामध्ये. आता पकोडे मी पलटी करते. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. सर्व बाजूने असे खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आहे. आता आपले हे पकोडे झाले आहेत. मी काढून घेते. असेच आपल्याला बाकीचे सर्व उरलेले पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत.
आता आपण हे पकोडे सुद्धा पलटी करून घ्यायचे आहे। आता आपले हे सुद्धा पकोडे झाले आहेत, मी काढून घेते। खूप छान असे दिसत आहेत, ते बघा मध्ये मध्ये असे मटारचे दाणे दिसत आहेत। आता आपले हे सुद्धा झाले आहेत पकोडे फ्राय करून, मी हे काढून घेते। अशा प्रकारे आपले हे सर्व पकोडे बनवून झाले आहेत। आता मस्त असे गरमागरम कुरकुरीत आपले मटारचे पकोडे तयार आहेत। आपले हे पकोडे दिसायला खूपच भारी आहेत। जेवढे दिसायला भारी आहेत तेवढेच खायला सुद्धा खूपच टेस्टी असणार आहेत। हे बघा खूपच कुरकुरीत असे दिसत आहेत। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा अशी रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका। चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।